नमस्कार, सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी माझा व्हिडिओ कुपारी भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करून सुरू केलेला आहे। ही कुपारी बोलीभाषा अडची मायबोली आहे, पण मला काही ती येई नाही, म्हणून मी तोडका मोडका प्रयत्न केला आहे। तो कहा वाटत आहे तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। ए बोंबील मी मैत्रिणीकडनं मागून घेतले का मला ना जीवेदो मनच नाही, म्हणून मी या जीवनाच करणार आहे। किती दिवस मी ते मागे लागले, मला रोजे बोंबील दे तर रोजीनी धाडलेत नवऱ्या पा। तर मी हे साफ केले, त्याचा पोटकाळ सगळा घाण काढून टाकले आणि त्याचे 3-3 तुकडे आहे करून मी पाण्याने भिजत ठेवणार आहे। तर मी यंदा उके बोंबील भरले नाही। मला ना उके बोंबील ना कधीतरी खादो बरे वाटतात। रोज रोज मला आवडे नाही आणि माझ्या नवऱ्याला ना उक्का जीवना रोज केला ना तरी बापरे। तर मी पद्धतीने आज उक्क्या जीवना कालवण तुम्हाला दावडणार आहे, तर तुम्ही गोड मानून तो ट्राय करा। तर अडे मी 5-6 बोंबीलच घेणार आहे आणि ते 3-3 तुकडे करून मी पाण्याने भिजत ठेवणार आहे। भिजल्यावर ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि आपल्याला कालवणात घालायचे आहेत। तर मी आता हे कापून घेते आणि कालवणात घालायला आपल्याला मी पुढची तयारी करते। मी बोंबील सगळे साफ करून घेतलेत। आता मी वाटण करायचो, 1 कांदा, 1 टमाटा आणि थोडेसे कोथिंबीर देठ या बारीक वाटण करून घ्यायचा। हे बोंबील अर्धा तास मी पाण्याने घालून भिजायला ठेवले होते। गॅसवर एक कढोला गरम केला आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। गॅस कमी करायचा आहे, यामध्ये तेल लवकर गरम होते। आता मी हे केलेलं वाटण घालते। वाटण घालून लगेच आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना वाटण खाली लागू शकते ते ध्यानात ठेवायचं आहे। हा व्हिडिओ मी कादोडी भाषेत फर्स्ट टाईम कराते, तो काय चूकभूल होई दे ती तुम्ही गोड मानून घ्या। आता मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे। अर्धा चमचा हळद घातल्यावर मी इथे रेग्युलर घरचा मसाला आहे तो मी 1 चमचा घातला आहे। तुम्ही तिखट तुम्ही आवडीनुसार घालू शकता। मी आला लहाना ही पेस्ट घातले, ती चांगली यावर परतून घ्यायची आहे। आला लहाना कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला चांगला ढवळून घ्यायचा आहे आणि कढई खाला लागला नाही पाहिजे, करपिला नाही पाहिजे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। आता चांगला परतून झाला मसाला। आता आपण थोडा वेळ त्याला झाकण देऊन ठेवूया। 1-2-3 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे। मसाला आपला चांगला परतवलेला आहे। आता आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्या वाटण मी घालणार आहे। तुम्हाला वाटण आवडे नाही तर नाही घायला तरी चालते, पण मला नुसता आमटा मीनचा जीवना अजिबात आवडे नाही। तर नवऱ्याला मी सांगितला तर तू चिचेमधलं मला अजिबात आवडे नाही, मी पद्धतीने करणार आहे। तो बोला चलदे पण कर गा बाय, मला एकदाचं खादो पाय, बोंबला जीवना मला मन आलाय। तर मी 3 चमचे कांदा खोबऱ्या वाटप घालून चांगलं परतवलं आहे। मला जीवनामध्ये घालायचो ना वांगा पायता, पण तो मिळालाच नाही, कारण अख्ख्या भाटाई पावसामुळे वाट लागली। मसाल्याला चांगलं आपल्या तेल उठलं। आता आपण हे बटाटे घालून घेतलेत। बटाटे मी हलाकट टाकलेत, त्याला चव भारी लागते। मी बटाटाही कधीच काढे नाही, त्यामुळे बटाटा चांगला हिजिते पण आणि बटाट्याला चव पण खूप भारी लागते। तर बटाटा आता आपण पुन्हा 2-4 मिनिटं झाकून ठेवूया। 2-4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण पुन्हा बटाटा आणि मसाला चांगला ढवळून घ्यायचा। यामध्ये आपण पुढचा साहित्य घालून घ्यायचा। मी आता यामध्ये उन्हा पाणी घालणार आहे, म्हणजे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे बटाटा चांगलं हिजिते, कारण बटाटा खूप मोठा आपण कापिला आहे। पाणी घालून चांगला ढवळून घ्यायचं आहे कालवण आणि मग आपल्याला पुढे बोंबील तण घालून घ्यायचे आहेत। बोंबील
थोडा वेळ भिजले का मग आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तसेच बाजूला ठेवायचे आहेत आणि मग ते आपल्याला कालवण मीने घालून घ्यायचे आहेत. आता आपण या मीने अर्धा चमचो गरम मसालो आणि चवीनुसार मिठा घालायचं आहे. मिठा तुम्ही बघूनच घाला, कारण बोंबुलताना खार राहतात म्हणून मिठा जरा कमीच घालायचा. आणि मी पुन्हा पाणी घालते थोडासा, कारण हे ना नंतर जाड होई दे म्हणून आधीच आपण याच्यात पाणी ॲड करायचं आहे. आता मी ढवळून घेतलं आहे. आता मी याला थोडा वेळ झाकून ठेवते. एक उकळी आली की आपण झाकण काढून घ्यायचा. तर बघू शकता आता किती छान तरी आलेली आपल्या कालवणात. तर आता मी पुन्हा हे ढवळून घेतलं आहे आणि पुढचं साहित्य आपण आता याच्यात घालून घ्यायचं आहे. तर पुढचं आपण साहित्य काय घालायचं आहे, तर तुम्ही आमटा करताना अडे कोकमचा आगळ किंवा कोकम वापरू शकता, पण अडे ना जास्त करून चीज घालतात. तर ही अडे मी एका वाटीमीने चीज भिजत घातली. त्यातलं मी 2 चमचे या चिचे पाणी घालते. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आणि चिचेचं कालवणाला चव खूप छान येते. चिंच घालून जे कालवण करतो ना आपण, त्याला चव भारी लागते. म्हणून मी तर अडे चीजच वापरले. तर आता मी अडे कोथिंबीर घालते. बारीक चिरून कोथिंबीर घातली आणि आपल्याला आता थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे. तर हे कालवण मी मा पद्धतीने आणि कुपारी पद्धतीने असं मिक्स असं बनविलं आहे. तुम्हाला कहा वाटत आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मा भाषा कही वाटली ते पण तुम्ही मला सांगा, कारण मी भाषा फर्स्ट टाईम ही भाषा ही बोलते. मी मराठीमध्येच बोलते घरामीने. आणि मा नवरा आहे ना माझ्याबरोबर मराठीतच बोलतात, पण सगळे मला आडतात की तू कधी बोलायला लागायची आमची भाषा. ही भाषा खूप जड आहे आणि सहजासहजी कोणाला अशी येऊ शकत नाही. ताडे आपला बटाटा पण हिजिला आहे चांगला, तुम्ही बघू शकता. तर आपलं कालवण कहा वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. अडे बघू शकता आपला बटाटा चांगला हिजला आहे. हाला अकटच बटाटा कालव्याने घालायचा, म्हणजे वितळे नाही तो आणि चांगला हिजिते. तर आता आपण सर्व करून घेऊया. ते अडे मी नुसता धान आणि रस घेतलेला आहे. आहाच सुंदर लागते. तुम्ही याबरोबर पापडतन भुजून घेऊ शकता, पण मी नुसतं बुमला जीवना आणि धान घायला अडे. तर या जिव्यादो कहा वाटला मा कोपारी पद्धतीचा आहे जीवना, पण मी त्याच्यात थोडी पद्धत ॲड केलेली आहे का मी मालवणी असा. त्यामुळे मी अडे जास्त चिचेचं आंबट खाई नाही. मला ना त्यामीने कोकम आगळ लागते. तर तुम्हाला माई ओक्या बुमलाई रेसिपी कही वाटली. कालवण यापेक्षा पातळ हाते. तर मामा पद्धतीने मी अडे तुम्हाला दावडला आहे. तर कही वाटली पद्धत नक्की ट्राय करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नाही दे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. आणि माई ही कुपारी भाषा तुम्हाला समजेली आणि कही वाटेली ते पण मला नक्की सांगा. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.